गोपीनाथ मुंडे यांचा आज 11वा स्मृतिदिन आहे। गोपीनाथ गडावर मुंडे बंधू आणि भगिनी हे एकत्र येणार आहेत। 6 वर्षांनी मंत्री झालेल्या पंकजा मुंडे यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले। मंत्रिपद गमावल्यानंतर धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजर राहणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। गोपीनाथ मुंडे यांचा 11वा स्मृतिदिन आहे। पांगरी इथल्या गोपीनाथ गडावर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडे आपल्या कुटुंबियांसहित या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच त्यांच्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित राहतील। 11 वर्षांनंतर गोपीनाथ गडावर मुंडे भावंड एकत्र येणार आहेत। मंत्रिपद गमावल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे ते काय बोलतात याकडे सुद्धा लक्ष लागलंय। तसंच 6 वर्षांनी मंत्रिपद मिळालेल्या पंकजा मुंडे सुद्धा काय नेमकं संबोधन करणार याची सर्वांना उत्सुकता आहे। सकाळी 11 वाजता मुंडे कुटुंबीय गोपीनाथ गडावर जाऊन तिथे गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर सभेला संबोधित करतील।